नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही पारितोषच्या घरी आलेली असते आणि त्याच वेळेला भूमी आता इकडे तिकडे बघत असताना तेव्हा अमोली म्हणते की काय झालं भूमी. तेव्हा भूमी म्हणते की ते काय ना, मी बाळाला भेटण्यासाठी आले होते. म्हणजे काल खरं तर मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते, परंतु बाळाला मला बघता आलं नाही. बाळ कुठे आहे. त्यावेळेला ती म्हणते की अच्छा, बाळ ना ॲक्च्युली वर झोपलं असेल. तेव्हा मग ती म्हणते की अगं काही हरकत नाही. तेव्हा मग तामोली म्हणते की बस मी तुला पाणी आणून देऊ का. तेव्हा मग भूमी म्हणते की नको अगं काहीच हरकत नाही. पाणी ना मी आत्ताच आली आहे घरून, त्यामुळे काही हरकत नाही, पिऊन आली आहे मी, बस ना तू. तेव्हा मग अमोली तिथे बसते आणि ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर मग भूमी तिला म्हणते की अगं अमोली, काल ना मला बाळाला बघण्याची खूप अशी इच्छा झाली होती आणि ना म्हणून मी त्याला काल व्हिडिओ कॉल केला पारितोषला. त्यावेळेला खरं तर पारितोषने व्हिडिओ कॉल उचलला, परंतु कोणाचा काहीच आवाज ऐकू आला नाही आणि तुम्ही काहीतरी मागे बोलत होतात. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, म्हणजे काय बोलत होतो आम्ही. तेव्हा ती म्हणते की नाही गं, मला ते काहीच ऐकू आलं नाही, कारण आकाशने फोन तेवढ्यातच कट केला होता आणि म्हणून मला काही लक्षात आलं नाही. मग आता अमोली शांत होते. नंतर ते म्हणते की व्हिडिओ कॉलनंतर मी ॲक्च्युली काल मेसेज पण केला होता की मला जरा बाळाला बघायचं होतं, प्लीज पिक्स पाठवाल का. परंतु तुमचं जे म्हणणं होतं तेही मला पटलं की लहान बाळ आहे त्याचे फोटो काढून शेअर करायचे नसतात. मलाही ते समजलं, म्हणून मग मी ते सगळं न करत बसता आज ठरवलं की बाळाला भेटायलाच यावं थेट. म्हणून ना मी आज भेटायला आले खरं तर बाळाला. कुठे बाळ, इथेच झोपलं आहे का. तेव्हा मग ती म्हणते की ॲक्च्युली अगं काय ना, बाळ झोपलं आहे म्हणजे कसं आहे, मालिशवाल्या बाईने ना त्यांना मसाज केले आणि ना त्याला झोपवले, कडी वगैरे लावून घेतली आतून, म्हणूनच हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं आहे ना, मालिश करताना त्या कोणालाही मध्ये मध्ये यायला देत नाहीत असं ती म्हणत असते आणि मनातल्या मनात म्हणते की सॉरी भूमी, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतं आहे की बाळ झोपलं आहे म्हणून. खरं तर आतमध्ये बाळ मसाज करून घेत आहे, परंतु मला या सगळ्यामध्ये तुला खोटं बोलावं लागतं आहे. त्यावेळेला आता भूमी म्हणत असते की अच्छा असं आहे का, म्हणजे बाळ मसाज करून घेते, किती छान वाटतं ना. अगं लहान बाळ तर किती अशी गोड दिसतात ना. खरं तर मला तुझ्या लेकीचा ना अगदी लळाच लागला आहे. कसं आहे ना, परवा ती मला भेटली ना, इतकं छान वाटलं तिला भेटून. असं वाटत राहतं की सारखं सारखं ना तिला पुन्हा पुन्हा भेटावं. खरंच खूप गोड आहे गं ती. आणि ना तुला माहिती आहे, मी तिला भेटायला येणार म्हणून खूप एक्सायटेड झाली आहे आणि म्हणून ना तिच्यासाठी बघ, ही खेळणी, तिच्यासाठी काही कपडे, तिच्यासाठी शॉपिंग करून आणली आहे असं म्हणून ती तिला त्या पिशव्या देते. आणि मग आता अमोली गप्पच होते, कारण तिला भूमीला लागलेला लळा तिच्या लेकीचा हा आवडत नसतो. नंतर भूमी म्हणते की ॲक्च्युली तुझ्यासाठी पण मी काहीतरी आणणार होते. तुझं आणि पारितोषचंही आत्ताच नवीन नवीन लग्न झालं आहे ना, परंतु काय मी ठरवलं की आता बाळाला भेटायला येते तर त्यालाच आणते. नंतर तुला मी घरी दोघांना जेवायलाच बोलवणार आहे ना, त्यावेळेला मग रीतसर तुझी ओटी भरेन हां, चालेल ना तुला. आणि हो मात्र तुझ्या पिल्लूला घेऊन यायला विसरू नकोस, तेव्हा तिलाही घेऊनच ये असं ती आता सांगत असते. त्यावेळेला मग आता इथे अमोली गप्प बसलेली असते, कारण तिला कळतं की भूमीला तिच्या बाळाला लागलेला लळा हा अजिबात चांगला नाही आहे. त्यावेळेला मग तिला भूमी म्हणते की काय झालं अमोली, अगं तुला मी जे काही बोलते ते आवडत नाही आहे का. तेव्हा ती म्हणते की नाही असं काही नाही आहे. मग त्याच वेळेला भूमी म्हणते की मग मी भेटू का तिला फक्त. ठीक आहे ना, मी ना तिची झोप वगैरे काहीच डिस्टर्ब करणार नाही, मी फक्त तिला लांबून एकदा बघते आणि मग निघते, चालेल ना. तेव्हा मग आता ती म्हणते की अगं भूमी, ॲक्च्युली मी तुला भेटायला दिलं असतं, परंतु बाळ झोपलं आहे ना, आणि कसं आहे जरासा जरी कडीचा आवाज झाला ना तर ती उठेल अगं, आणि मालिशवाल्या ज्या आहेत त्यांनी झोपवलं त्याही ओरडतील, आणि कसं आहे ना कडीचा आवाज झाल्यामुळे ती पुन्हा उठून बसेल आणि त्याचबरोबर ती उठेल आणि मग दिवसभर नुसती किरकिर करत बसेल. रात्रीही नुसती ती रडत असते आणि दिवसभर त्रास करत असते. म्हणून मी तुला म्हणाले की नंतर भेट ना कधीतरी, चालेल. आणि तसंही ना पारितोष आणि मलाही बाहेर निघायचं होतं. तेव्हा भूमी म्हणते की हरकत नाही, ठीक आहे मी बसते इथे, जोपर्यंत पिल्लूची झोप होत नाही तोपर्यंत इथे बसते. एकदा की ती उठली की तिला भेटते, तिच्याशी खेळते आणि मग जाते मी घरी, मलाही अशी काही घाई नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो तू भेटली असतीस खरं, परंतु काय ना मला पण जरा बाहेर जायचं होतं. पारितोष येणार आहे ना, तर त्याला आणि मला दोघांनाही जरा बाहेर जायचं होतं. शिवाय आम्ही बाहेर जाणार होतो तर मग पिल्लूची झोपवणंही गरजेचं होतं, बरोबर की नाही. आणि मलाही जरा कामं आवरायची होती, म्हणून म्हटलं चालेल ना तुला की नंतर कधीतरी भेटशील प्लीज. तेव्हा आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं की ही ना अमोली मला बाळाला भेटूच देत नाही आहे.
म्हणून ती म्हणते की अमोली, मला ना जरा ठसका लागल्यासारखं झालं आहे, प्लीज पाणी आणशील का. म्हणून ती खोकलण्याची ॲक्टिंग करते आणि अमोली तिथून पाणी आणण्यासाठी जाते. तेवढ्यातच भूमी ही पटकन तिथून पळ काढते आणि जिन्यावरून ती आता बाळाच्या रूमकडे जायला निघालेली असते. त्यावेळेला आता ती रूमकडे जात असताना पटापट जाते जेणेकरून अमोली तिला बघू नये आणि म्हणून ती धाव घेते आणि धाव घेऊन ती बाळाच्या रूमपर्यंत पोचत असते आणि म्हणते की अमोली हे सगळं असं का करते, ती मला बाळाला भेटू का देत नाही आहे, नेमका काय प्रॉब्लेम असेल असा विचार भूमीच्या मनामध्ये सुरू असतो. आणि ती बाळाच्या रूमकडे जाऊन आनंदाने अगदी दरवाजा उघडायला जाते. तेवढ्यातच मागून तिथे आता मागे तिला पटकन खेचून भूमीला अमोली घेते आणि म्हणते की भूमी, काय करतेस तू हे. तेव्हा भूमी म्हणते की ॲक्च्युली मी बाळ झोपलं आहे का ते बघायला चालले होते. आणि आता भूमीची चोरी रंगेहात पकडल्यानंतर अमोली म्हणते की काय भूमी, मी तुला सांगितलं ना की बाळाला भेटू नकोस म्हणून, परंतु तरीही तू ऐकली नाहीस. बाळ जागा होईल, त्याला त्रास होईल असं मी तुला सांगितलं तरी तू ऐकली नाहीस. आणि असंच जर असेल, तू ऐकणार नशील बाळाच्या बाबतीत, तर मात्र मला पारितोषाने आकाशला बोलावून घ्यावं लागेल. मी सांगू का त्यांना. तेव्हा भूमी म्हणते की नको, उगीच त्यांना कशाला त्रास, पारितोषला कशाला बोलवतेस तू. नको, काहीच हरकत नाही, मी निघते. मला खरं तर भेटायचं होतं बाळाला, परंतु जाऊ देत. त्यावेळेला आता भूमी ही तिथून गपचूप निघून जाते. आणि नंतर इथे अमोली विचार करत असते की ह्या भूमीचं काय चाललं आहे. खरं तर मला तिचं हे वागणं अजिबात आवडत नाही आहे आणि मला पण खरं तर तिच्याशी असं वागायचं नाही आहे. तिच्याशी खरं तर चांगलं वागण्याची इच्छा होती माझी, परंतु मी काही करू शकत नाही. माझ्या बाळाच्या बाबतीत असं मला वागावंच लागेल, कारण ही जर बाळामध्ये गुंतली गेली तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा तिला आणि पर्यायाने आम्हाला देखील होणार आहे. म्हणूनच तिला लांब ठेवलेलंच बरं. असं म्हणून आता अमोली ही स्वतःशीच ठरवते की भूमीला बाळाला भेटूच द्यायचं नाही. नंतर आता इथे पुढे मानसी म्हणत असते की ताई कुठे गेली, मलाही काही माहिती नाही. तर आकाश म्हणतो की असं कसं अचानक गेली ती आणि कोणालाही न सांगता. तेव्हा मनू म्हणते की हो ना, मला पण काहीच कल्पना नाही की ताई अचानक अशी कुठे गेली असेल. तेव्हा मग आकाश म्हणतो की काही मेसेज वगैरे काहीच नाही, एवढ्या सकाळी सकाळी निघून गेली आणि मी अथर्वने जो काही घोळ घातलाय तो निस्तरत बसलो होतो, म्हणून माझंही लक्ष नव्हतं. त्यावेळेला अथर्व सगळं ऐकत असतो. मानसी चेहरा पाडून असते. आकाश म्हणतो की हे बघ मनू, मला माहिती आहे की तुला या सगळ्यांनी त्रास झाला आहे, वाईट वाटत असेल, परंतु जे काही त्यांनी केलं आहे ना, त्यामुळे ना मला जरा डिस्टर्ब व्हायला झालं आहे. अथर्व असा बेजबाबदार वागणार नाही. तेव्हा मग तो तिथून निघून गेलेला असतो आणि मनू म्हणते की भाऊजी, तो विषय जाऊ द्या, सध्या आपण ताईच्या विषयावर कॉन्सन्ट्रेट करूया. कुठे गेली आहे ती ना, काहीच कळत नाही आहे, अशी न सांगता कधीच जात नाही. त्यावेळेला मग तिथे पौर्णिमा आणि निलांबर येतात आणि पौर्णिमा त्यांच्याकडे बघून आता हसत असते. त्यावेळेला मानसी आता संशयाने पौर्णिमाकडे धाव घेते आणि म्हणते की काय गं पौर्णिमा, तू कशाला हसत आहेस. म्हणजे तुला हे सगळं काही माहिती आहे का की ताई कुठे गेली आहे वगैरे काय, किंवा तू हे सगळं करण्यामागे जबाबदार आहेस. तेव्हा मग आता निलांबरी म्हणते की अगं काय चाललं आहे काय म्हणू तुझं, अगं उगीचंच काही काय करायचं. म्हणजे तू तिच्यावर आरोप कसले लावतेस. उठसूट आपले नुसते पुन्नूवर आरोप लावत असता तुम्ही लोक, तिने काहीच केलं नाही आहे. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की लावू दे ग आई, जे काही आरोप लावायचे ते लावू दे, कारण ना काय ना, त्यांची अशीच अवस्था बघायला मला ना खूप आवडते आणि मला ना असे हे पडलेले चेहरे पाहूनच खूप मजा वाटते. मला कळतं आहे की हा सगळा जो काही आनंद मला होतो आहे ना, तो मला दिलेल्या दुःखाच्या त्रासातून होतो आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की म्हणूनच मी मुद्दाम खुश होती आहे, मी तर काहीच केलेलं नाही आहे, मी कुठेही तुझ्या भूमिताईला वगैरे पाठवलेलं नाही आहे. हे तर ना तुमच्या कर्माचं फळ आहे, जे तुम्हाला सारखे सारखे टेन्शन येते आणि सारखं सारखं तुम्हाला दुःख सोसावं लागतं आहे. त्यावेळेला मग आता मानसी ही त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. त्याच वेळेला इथे पौर्णिमा म्हणते की यांचे जे असे पडलेले चेहरे आहेत ना, ते बघायला मला इतकी मजा येते ना, म्हणून सांगू, खरं तर हे ना कर्म आहे, कर्म यांचं जे काही केलं आहे ना, ते इथल्या इथेच त्यांना भोगावं लागणार आहे आणि म्हणूनच मला या सगळ्याचा ना खूप आनंद होतो आहे. आता मानसीला आणि आकाशला पौर्णिमाचा या बोलण्याचा राग येतो, परंतु सध्याची प्रायोरिटी ही भूमीची असते, म्हणून तिच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि त्या पौर्णिमाकडे अजिबातही काडीचं लक्ष देत नाहीत. त्याच वेळेला आता भूमी कुठे गेली असेल म्हणून आकाश फोन लावायला घेतो, तेव्हा दरवाजातच आकाशला भूमी उभी राहिलेली दिसते आणि भूमीचा चेहरा पडलेला असतो. आता आकाशला कळत नाही की भूमीला काय झालं, कारण तिचा चेहरा खूप पडून ती अगदी रडल्यासारखी रडवेली झालेली असते. त्याच वेळेला आता इथे ती पुढे पुढे चालत येते आणि मग आकाशकडे ती रडत बघत असते. तेव्हा मनू म्हणते की ताई ताई आलीस तू, आकाश भाऊजी ताई आली. त्यावेळेला आकाशचं लक्षही भूमीकडे गेलेलं असतं
आणि ती रडत असल्यामुळे आकाशला कळत नाही की नेमकं भूमीला काय झालं आहे. आकाश आता विचारतो, भूमी काय झालं, तू कुठे गेली होतीस आणि कोणालाही न सांगता गेली होतीस, असं काय झालं होतं, असं आकाश आता भूमीला अगदी शांतपणे विचारतो. परंतु भूमी मात्र खूप डिस्टर्ब असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती आता आकाश म्हणून आकाशला बिलगते आणि रडू लागते. त्यावेळेला मग कोणाला काय झालं काहीच कळत नसतं. भूमीच्या डोळ्यातून फक्त पाणी येत असतं. आकाश म्हणतो की भूमी प्लीज अगोदर शांत हो आणि मला सांग की काय झाले. त्यावेळेला मग आता पारितोष हा त्याच्या बाळाशी खेळत असतो आणि म्हणतो की अले बाळा, आता बाबा आला की नाही लवकर लवकर ऑफिसमधून. तेव्हा मग लगेच अबोली म्हणते की हो, आज बाबा लवकर आला आहे ऑफिसमधून, कारण त्यांच्या लग्नाला 3 महिने पूर्ण झालेत म्हणून की नाही. तेव्हा मग पारितोष म्हणतो की अगदी योग्य बोललीस तू, आता लवकर लवकर तयार हो ना, आपण बाहेर फिरायला जायचं. त्यावेळेला मग अमोली म्हणते की मला तर ना खूप आनंद झाला आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, आणि मग मला तुला आनंदी बघून आणखीन आनंद होतो, हो की नाही बाळा, असं म्हणून ते आता हसत असतात. त्याच वेळेला पारितोषची नजर त्या डेस्कवर ठेवलेल्या खेळण्यांकडे आणि पिशव्यांकडे कपड्यांचे जाते. त्यावेळेला मग पारितोष विचारतो की अमोली, अगं हे कधी तू मागवलंस. तेव्हा मग ती म्हणते की मी नाही मागवलं आहे, भूमी आली होती, ती हे सगळं घेऊन आली. तेव्हा मात्र पारितोषला धक्का बसतो. तर इथे भूमीला आकाश आणि मानसी विचारतात की काय झालं होतं नेमकं असं आणि तुला काय होतं आहे. तेव्हा ती घडलेला प्रकार सांगते आणि भूमी जे काही घरी गेलेली असते पारितोषच्या ते सगळं सांगते. आणि मग मी तुझ्या लेकीला भेटायला आले असं म्हटल्यावर अमोली वेगवेगळे बहाणे देत होती की ती झोपली आहे वगैरे, असं सगळं काही ती सांगत असते. आणि पौर्णिमा आणि नीलांबरीला त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून खूप आनंद झालेला असतो. नंतर मग भूमी खूप एक्साईट होऊन बाळासाठी खेळायला गेली, खेळणी आणि कपडे घेऊन गेली. परंतु बाळ जर झोपलं असेल तर मग राहू दे, मी थोड्या वेळाने उठेन, म्हणजे थोड्या वेळाने खेळेन बाळाशी आणि इथेच थांबते मी. त्यावेळेला परंतु पारितोषची बायको म्हणजेच अमोली म्हणालेली असते की अगं तू किती वेळ थांबणार ना, आणि तसंही मला आणि पारितोषला बाहेर जायचं होतं, त्यामुळे झोपलेल्या बाळाला मी कोणालाही भेटू देत नाही, म्हणून तू नंतर भेट. परंतु आता भूमी तिचं काही ना ऐकता तिच्या रूमकडे जाते तिच्या लेकीच्या. परंतु तिथेही अमोली धावत येते आणि बाळाला भेटू देत नाही आणि तिचा अपमान करते. आता हे घडलेला प्रकार भूमी आकाश आणि मनूला सांगते. तर हे सगळं घडलेला प्रसंग ऐकून नीलू आणि पुनू दोघींनाही खूप मजा वाटत असते. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की भूमी काय बोलतेस तू, काय हे सगळं, ती अमोली खरंच तुझ्याशी असं वागली, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, ती असं कसं वागू शकते तुझ्याबरोबर. त्यावेळेला मग आता आकाशला ती म्हणते की हो ना, मला बाळाला भेटायचं होतं रे, फक्त एकदा बघायचं होतं, कारण माझा जीव तिच्या लेकीमध्ये अडकला आहे. परंतु म्हणून मला तिला भेटायचं होतं, पण तिने मला भेटूही दिलं नाही, साधं बघूही नाही दिलं आहे बाळाला. खरंच मला खूप वाईट वाटतं या सगळ्याचं. आकाश, अरे मी इतकी वाईट आहे का रे. त्यावेळेला मग आता आकाशला खूप राग आलेला असतो आणि रागानेच आकाश आता तिथून निघून जातो. तो कोणाला काहीच बोलत नाही आणि भूमी मात्र आकाश निघून गेल्यामुळे मनूच्या मिठीत असते आणि ती मनूला मिठी मारून रडत असते आणि मनू तिला शांत करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नीलांबरी आणि पौर्णिमा पण तिकडून निघून जात असतात. तेवढ्यातच त्यांच्यासमोर रागिनी येते. आता नागिनी त्यांच्याकडे चिडून बघत असते. तिचा चेहरा पाहिल्यानंतर नीलांबरीला कळत नाही की या बाईला नेमकं झालं तरी काय, तिचा चेहरा असा का बरं रागीट झाला आहे. त्याच वेळेला त्या पटकन त्या दोघींकडे बघून ती क्षणात तिचा मूड चेंज करते आणि त्यांच्यासमोर ती हसू लागते. आणि जेव्हा नीलू तिच्याकडे बघते तेव्हा ती पण तिला स्माईल करते आणि त्यांचं जे काही घडतं आहे ते खरं खरं घडतं आहे हे तिला आता मजा येत असते. भूमीचा त्रास बघून त्यांना दोघींनाही मजा येत असते. नंतर आता इथे सगळा घडलेला प्रकार ती पारितोषच्या कानावर घालते आणि म्हणते की असं सगळं घडलं होतं आणि भूमीला मी जायला सांगितलं. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की नाही गं, मला हे नाही पटलं. तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली मला ही भूमीचं वागणंही पटलेलं नव्हतं, परंतु तरीही मला हे सगळं करावं लागलं, भाग पडलं मला हे सगळं करायला. तेव्हा पारितोष म्हणतो की अमोली, मी तुझी बाजू समजू शकतो, परंतु जर एकदा ती भूमी आली होती तर एकदा तिला बाळाला भेटायला दिलं असतंस तर काही असं आपलं नुकसान वगैरे होणार नव्हतं. एकदा भेटू दिलं असतंस तिला तर तिलाही बरं वाटलं असतं ना. तेव्हा मग आता लगेच अमोली म्हणते की पारितोष काय म्हणतोस काय तू, अरे ती भेटली असती आणि आपलं नुकसान होणार नाही असं होणार आहे का. ती एकदा भेटली तर तिला बाळाला पुन्हा भेटण्यासारखं वाटणार आणि एकदा आपलं ह्याच्यावर बोलणं झालेलं आहे ना. प्रत्येक वेळेला तुला मी काय समजवायचं आहे की त्या भूमीला बाळापासून दूर ठेवायचं आहे म्हणून. तेव्हा आता त्या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होतात. तेव्हा पारितोष म्हणतो की हे बघ, थोडीशी शांत हो. काय ना, या विषयावर अनेकदा आपलं बोलणं झालेलं आहे आणि म्हणूनच त्या विषयावरून आपल्या दोघांमध्ये उगाच तणाव नको.
म्हणूनच जरा शांत हो आणि फक्त मला इतकंच म्हणायचं होतं की भूमी भेटली असती तर असं काहीच झालं नसतं. बरं ठीक आहे, हे घे, तू जरा बाळाला घे, कारण भूमीची आपण जरा सहानुभूतीने वागायला हवं आहे. भूमीची जी काही अवस्था आहे ना ती आपल्याला तर समजत आहे ना, म्हणून मग आपण तिच्याशी नीट वागायला हवं की नाही. असं आता 4 शहाणपणाच्या गोष्टी तो अमोलीला सांगतो आणि ती मात्र गप्प बसलेली असते. त्यानंतर आता इथे पारितोष हा म्हणतो की बरं ठीक आहे, हे घे तू बाळाला पकड, मी पटकन फ्रेश होऊन होतो. हे घे गोंडुली, आईकडे जा आणि हो मी लवकर फ्रेश होऊन येतो हां माझी सोनी, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. आणि त्याच वेळेला आता पारितोष निघून गेल्यानंतर अमोली त्याच गोष्टीचा विचार करत असते की नेमकं मी काय केलं आहे, मी जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे का, असं ती आता डोक्यामध्ये विचार करत असते. आणि त्यानंतर इथे आता रागिनी ही स्वतःच्या रूममध्ये येते आणि तिच्या मागोमाग तिची शेपटी म्हणजेच निलांबरी आणि पौर्णिमा देखील. तेव्हा मग आता निलांबरीला रागिनी म्हणते की मी आज इतकी खुश आहे म्हणून सांगू, खरंच मला खूप आनंद झाला आहे, म्हणूनच मी तिला मीठ मोहरी आणायला सांगितली. तेव्हा आता लगेच निलांबरी म्हणते की रागिनीताई, मला एक गोष्ट समजली नाही की तुम्ही मीठ मोहरी आणायला सांगितली कशासाठी. आता तुमचे तर असे दिवस, शिवाय माझे ही वय झालेले आणि आपली पौर्णिमा मात्र बिचारी, मग तुम्ही नेमकी कोणासाठी ते मीठ मोहरी मागवली. त्याच वेळेला ती म्हणते की अहो निलांबरीताई, तुमचं वय किती झालं आहे, आता तुमच्या वयानुसार तुम्हाला कळत नाही का की मीठ मोहरी ही दृष्ट काढण्यासाठी वापरली जाते. तेव्हा मग आता निलांबरी म्हणते की मी तेच तर विचारते ना तुम्हाला रागिनीताई, की तुम्ही कोणासाठी मागितलं ते. खरं तर तुम्ही माझ्या वयाचाच आहात की नाही, मग आपल्या दोघींची कसली दृष्ट काढायची, आणि पुन्नू आहे बिचारी, त्यामुळे मग आता दृष्ट काढायची कशी आणि कोणाची हा मला प्रश्न पडलेला आहे, असं ती विचारते. त्याच वेळेला आता पुन्नू येते आणि म्हणते की हे बघा आई, मीठमोहरी तुमच्यासाठी आणली आहे. त्याच वेळेला आता ती दरवाजा बंद करते आणि पुढे मीठमोहरीचा वाट्या घेऊन येते. आणि मग आता रागिनी तिला म्हणते की ये ये ग, आली ती माझी बाई शहाणी, असं म्हणून ती तिला आतमध्ये यायला सांगते. आणि त्यानंतर मग पौर्णिमाकडून ती म्हणते की आणली, तू आता मीठमोहरी आणलीस ना, आता मी दाखवते की आता मी काय करणार आहे ते. म्हणून आता ती लगेचच ती मीठमोहरी घेते आणि म्हणते की आता या मीठमोहरीने मला दृष्ट काढायची ना, ती मी काढते. आणि त्याच वेळेला ती तिच्या हातून ताट घेते आणि मीठमोहरीने दृष्ट काढायला चाललेली असते. आणि मीठ आणि मोहरी हातात घेते आणि आरशात बघून ती स्वतःवरूनच ती मीठमोहरी आता ओवाळत असते. निलांबरी आणि पौर्णिमाला मात्र कळत नसतं की हिचं नेमकं काय चालू आहे. त्यावेळेला आता पौर्णिमा म्हणते की आई, अहो काय करताय काय तुम्ही. त्यावेळेला ती मीठमोहरी घेऊन ती आता स्वतःवरूनच दृष्ट काढून घेत असते. आणि मग तीच मीठमोहरी ती आता पौर्णिमाच्या हातात द्यायला येते. तेव्हा निलांबरीचा चेहरा मात्र अगदी प्रश्नार्थक झालेला असतो, कारण हे काय झालं या बाईचं हे त्यांना काहीच कळत नसतं. या बाईला वेडबीड लागलं आहे की काय, असा प्रश्न आता दोघींनाही ते पडलेला असतो. आणि म्हणून त्या एकमेकींकडे अगदी वेड्यासारख्या बघतच राहिलेल्या असतात. तेव्हा मग रागिनी म्हणते की हे घे माझी बाळ, हे घे ही मीठमोहरी घे आणि ना तवा चालू कर आणि चांगल्या धगधगत्या तव्यावर ही दृष्ट ना चांगलीच जाळून टाक, म्हणजे दृष्ट कोणालाच लागायला नको. त्यावेळेला मग आता निलांबरी विचारते की मला सांगा रागिनीताई, नेमकं हे काय होतं. तेव्हा मग रागिनी म्हणते की आता मी तुम्हाला सांगते की मी काय केलं ते. अहो काय ना, मी ना आज प्रचंड खुश आहे. आणि कसं आहे ना, मी जेव्हा जेव्हा अगदी अत्यंत भयानक खुश असते ना, त्याच वेळेला मला ना कोणाची तरी दृष्टच लागत असते, माझ्या त्या आनंदाला दृष्ट लागते. म्हणूनच आज म्हटलं की रिस्कच नको घ्यायला, म्हणूनच मग रिस्क नको, तर म्हणून मी स्वतःचीच दृष्ट काढून टाकली. काय ना, ज्यावेळेला मी अचाट अशी आनंदित असते, आणि आज तर मी खूप आनंदित आहे. भूमीला असं टेन्शनमध्ये पाहून आणि त्या आकाशला असं रडताना पाहून मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू, मी मनामधून अगदी खूप खूप खुश आहे. आणि म्हणूनच या माझ्या आनंदाला गालबोट लागायला नको, म्हणूनच मी ही दृष्ट माझ्याकडून काढून घेतली आणि ह्या पौर्णिमेजवळ दिली आणि तिला सांगितली की ती तू मीठमोहरी टाक जा तव्यावर. त्यावेळेला आता ती म्हणते की मला ना आता नको ना, उगाचच कशाला रिस्क, कारण त्या भूमीचा अगदी पडलेला चेहरा बघून मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू. आणि प्रत्येक वेळेला कायम मला त्यांना असेच पडलेले चेहरे बघायचे, त्यांचा त्यांचं जे काही जेव्हा जेव्हा दुःखाचं घडेल ना, त्याच वेळेला मी अशी दृष्ट काढणार आणि मला तितकीच मजा येते त्यावेळेला जेव्हा मी असं त्यांच्याबरोबर वागते. आता जेव्हा जेव्हा भूमीबरोबर हे सगळं घडणार तेव्हा मी असंच करत राहणार. आणि खरं तर भूमीबरोबर आज जे काही घडलं हे मला याचा खूपच जास्त आनंद झालेला आहे, कारण काही झालं तरीही भूमीला हेच डिझर्व करते. तिला जो काही दुःख झालं आहे ना आज, हे असंच ती डिझर्व करते. ती त्याच्या बाळाला, पारितोषच्या बाळाला भेटायला गेली बरोबर ना, परंतु त्याच्या बायकोने हिला हकलवून लावलं आहे. मग आता काय,
प्रत्येक वेळेला ती बाळासाठी तडफडत राहणार आणि या भूमीला ना ते बाळासाठी ना अगदी असं मला तडफडतानाच पाहायचं आहे. आणि तेव्हा जो मी आनंद बघेन ना तो आनंद माझ्यासाठी खूप असेल आणि भूमीला असं तडफडत असताना आकाशला बघून तेवढाच मला आनंद होणार आहे. असं म्हणून आता रागिनी ही अगदी असुरी भावनेने खुश होत असते आणि इथे पौर्णिमा ही तिला बघतच आनंदित होत असते. तिघीजणी खुश असतात, परंतु इथे भूमी मात्र मानसीकडे रडत असते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागिनी ही पैशाची बॅग ऑफिसमधली बघते आणि म्हणते की बापरे, ह्या बॅगमध्ये इतकी कॅश, चला आपलं काम झालं असं म्हणून आता ती कॅश तिथून घेऊन चाललेली असते. आणि ती कॅश पाहिल्यानंतर तिचे अगदी डोळे फिरलेले असतात. तेवढ्यातच राजा काकाची नजर ही रागिनीवर असते, कारण त्यांनी तो ट्रॅपच रचलेला असतो. त्याच वेळेला मग रागिनी ती कॅश घेऊन अगदी आनंदाने निघून चाललेली असते. तेव्हा राजा काका मनातच म्हणतो की झालं, ही बाई अजूनही सुधारलेली नाही. भूमी मला जे काही बोलली ना ते अगदी योग्य होतं. ही बाई अजूनही सुधारातली नाही. इतकं घडून गेलं तरी हिच्यातला हा जो गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती गेलेली नाही आहे. त्यावेळेला आता भूमीला काका कॉल करतो आणि म्हणतो की भूमी, तू जे काही म्हणत होतीस ना ते अत्यंत योग्य होतं. ही रागिनी अजूनही सुधारलेली नाही. ती अजूनही पैशाच्याच मागे आहे. अत्यंत स्वार्थी बाई आहे ती. त्यावेळेला मग भूमी म्हणते की राजा काका, तुम्ही असं करा की तुम्ही ना आत्याचा पाठलाग करा आणि आत्याला त्या कॅशसकट तुम्ही रंगेहात पकडा आणि तिला जाब विचारा. त्यावेळेला मग आता त्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. आत्याला धडा शिकवायलाच हवा असं म्हणून आता त्या दोघांचंही ठरलेलं असतं. आणि रागिनी ही चालत चाललेली असते. तेवढ्यातच मागून आता राजा काका येतो आणि म्हणतो की रागिनी, 1 मिनिट थांब. तेव्हा रागिनीला मात्र धक्का बसलेला असतो की राजा काका हा तिच्या मागावर आहे. आणि त्यानंतर राजा काका तिला विचारतो की काय रागिनी, तू ही पैशांची ऑफिसची बॅग घेऊन कुठे निघालेली आहेस? कुठे चालली आहेस तू? असा जाब आता राजा काका हा रागिनीला विचारतो. त्याच वेळेला तिला मात्र आता मोठा धक्काच बसतो आणि रागिनी तिच्याकडे बघत राहते. तर आता नेमकं पुढे काय घडणार, रागिनीच्या बाबतीत पुढे काय काय होणार आणि भूमी आणि काकानीच चोरी पकडली गेली हे आकाशला समजणार का, हे पाहणं रंजकतेचं थरदार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.